काहीतरी दुपार ताज ताज होईल गरमागरम गरम करायचं भाकरी हं? भाकरी किती भाकरी केली केले की काय किती केली 4-5 केले लाख आणि ह्यात हे आहे की लागा उसळ आहे की काय म्हणते त्याला उसळ परतायची चणा चणा हरभरा इथं. हरभर कशी बोलली आहे बघा आईने बघा आता इथं चाललंय स्वयंपाक आईने डबा आहे तिला बोल आहे का नाही सकाळ सकाळचं आम्ही जेवण बी केलं काय खाल्लं तर भाकरी तो आमच्या दूध बघ तेल कशी होती ती आहे का काय आता किटलीत पुडा सांडल म्हणून. तेल ते दोचून ठेवायचं का हं? तेल त्यात बसलं की पुन्हा रडा होतं समजा हां तेवढा आहे गॅस बंद झाला काय आहे गॅस बंद गॅसवरच करते काय होय काय चालूच केलं नव्हतं चालूच केला नव्हता भाकरी झाली काल बी झालं दुपारच्या वांग्याचं करायचं मस्तपैकी रान मास हा मला अण्णाला सांगायचं येतं आणायला बुधवारावर बुधवार मग संध्याकाळीच की म्हणतो मी आता दुपारा येत नाही नाही दुपारनं संध्याकाळी येतो 6-7 वाजता मासे हं. हां मंडळीच्या टायमाला 5च्या दरम्यान येत येतं आणायचं म्हणा उद्या आहे गुरुवार पण होय मग मासा आणण्यापेक्षा मग तुम्ही काय म्हणतो मटण आणलं तर आणखी मग आणखी मटण आणखी मटण आता मग त्यापेक्षा कोंबडी कापली तर कोंबडी आहे का नाही होईल बारकं कापतो का कसलीच कोंबडी नाही होईल कोंबडीच नाही कोंबड्याच नाही कापून खाल्ली ही केली काय राहिलं कापल्या नाही तेवढं आहे कापून खाल्ले त्यामुळे कोंबडीच राहिली नाही ते शिल्लक काय 2 दिली ही कोणा करते स्वराला करते का डब्याला 10:30 वाजता आली की 10 मिनिट राहिले 10:30ला जाकी गाडी होती तिला घालून मला फलटण जायचंय जा फलटण जायचंय पॅकिंग द्यायची कुरिअर द्यायचंय येताना ये पलटून वरून मासे घेऊन फलटण मास असतं का आता यंदा किती आहेत नाही हिथंच मास गावात नाही तर सांगवीला मग हो या दुकानात असतं तर किती कुठली तिथं गावात फलटणला नाही हायचं आम्ही तिथनं जाणलं होतं एकदा कुठल्या दुकानात खेकडं सांग मास तिथंच असतं नाही मास नाहीत खा वाटत आणलं आपलं मटण आणतो साधं सोपं काय नाही काय ते मासच खा वाटत नाहीत ते मास तुम्ही कालचं बघितलं ते परतलं काय मास बरोबर लागलं नाहीत नाही आणि तिला खायचं बी नाही टाक्याला येऊन कशाला मास तुम्ही म्हणताय ते खायला तर बिचार तिला खाऊन दी तिने 9 महिने पोटात बाळ असताना सुद्धा काय मटण खाल्लं नाही फक्त अंडी खाल्ली ती मग आता तर खाऊ दे तिला मन मोकळली खा की खाऊ की मग आणि मासेने काय होतं माहिती आहे ना तुला टाक राहतील का मस्त नाही मस्त किती किती वाट वर किती महिने झालं तिला आता 7 महिने झाले 8 महिन्याची पोरगीच झाली 8 महिने झाले आणि तू म्हणती मासान कसं काय करायचं आणि रात्री तिला सांगते मासं खाऊ नका बरं का तुम्ही ती मासं खाऊ नका ताप होईल तुम्हाला मग मास खाल्ले लगेच हा मासे मी तापतात आणि मग तीच म्हणते खाल्ली बंद केला कस बघ नाही तर चाल राहायचं झालं तर डबर की मग कोणाचं स्वराचा बनायचं दळण टाकती वय आमची गिरण कसली माहिती आहे तुम्हाला असली बारकी बॉक्स गिरण बी आहे बरं आपल्याकडं फक्त दळायसाठी वापरतं का नाही काय तिकडं दळ तू काय वेळेस चला ह्यांचं काय चाललंय बाहेर सकाळचा टायमिंग झालाय मस्त की बा कसला एकच नंबर आवाज काय चाललंय तुम्हाला दाखवत थोडीशी झलक दाखवतो ते म्हणता आवाला दावत नाही आबा आता आबा आपलं पहिल्यासारखं आबा बोलत नाहीत आता आहे ना आबा पहिल्यासारखं बोलत नाही तुम्ही फक्त मला एकच म्हणत होतं केसन दाढी कधी कापतोय केसन दाढी कधी कापतोय होय उद्या निवांत कापू आज लय माझ्या मागे ताकद खाय फलटण जायचंय ते द्यायचंय पॅकिंग कुरिअर द्यायचं हे तर मसाला बनवायचा आणखी संपला या हा हा आबाई चांगलं आबाची केस दाढी करायची ती काय म्हणताय बा हा काय म्हणताय बा मग बरं आहे का हा काय चाललं काय नाही ज्या काही अगं बाया चला हा
तेवढं आहे आतनी शिव येते ते मला बरं का मी जाऊ का इथनी येऊ का मी शिव बसायला लागले आम्हाला चला हो केस आणि दाढी दोन्ही उद्या करू चला असं बस त्या निवांत बसून द्या काय झालंय मी ह्यासाठी जास्त करून येत नाही इकडे आणि जावत बी नाही आपल्याला नाही ते आवडत एकतर कसं आहे माहिती आहे का मी पहिल्यापासून येत नाही आता म्हणजे जवळजवळ आता वर्ष होत आलं मी व्हिडिओ माझं कमी येण्याचं कारण तीच आहे मोकार शिव्या खाया कोण मोकळा आहे का सांगायची बरं बी कळत नाही आपलं बी कळत नाही पोरगी झोपली तिकडचं तर काय नाही मस्त की बघा वातावरण लय भारी झाले कारभारने बघा की कपडे येऊ किती वाजले माहिती आहे का 10:15 10:30 वाजता चालते 10 मिनिट कमी येते कपडे धुती कपडे हो का काय कशावानी आता काम जायचं म्हणजे कामात कपडे मिळणारच की सिमेंट ह्याला किती असेल तो काय का माझं हे करते का ना काकानं करते का ना हा तर काय रोज टाकायची 2 दिवसात एकदा तुम्ही टाकता आठवड्यात एकदा हा झालं का टाइमिंग काय म्हणते कारभारी कारभारी नाही चालले की गावात गरता हा कार लागतंय मग काय तर आता ऊन पडायला पाहिजे स्वरा ऊन पडेल की आता काय झालंय माहिती आहे का आय काय टमाटा ना गेलती काय टमाटा ना गेलती काय चला असून द्या टमाट्याची झाड आहेत काय हो घालवायला हा चौंडीत लायपाशी जावा बर बदलून हा जवळ आहे ना बर आणि वांग्याची रोप आणा तिथं लावायला वांग रोपान लावायला किती दिवस झाले त्यातलं गवत काढायचं होतं का तुम्हाला गव्हाचं डबल आलंय वांग्या ना काढा येईल बरं बघून सांग तू गावात जा तू काकाची गाठ घे तू तीच काका नाही सोडू काका सांगतो मला आता मग का तुम्ही आचिन लावत नाही काय नाही ती वांग्या झाड तोडून टाकलं चांगलं वांग्या काय लागलं त्याला सांडलंय का काय वहित पुढे गेलो होय तो तुम्हाला कळतं का वांग्या झाड चांगलं घालून टाकलं हा होय गाय हा किती पिढ्या दिसते ती किती आहे ती हाय ती 12 13 14 15 16 17 18 19 20 काय ती किती आहे ती 5 1 2 3 5 कोंबडे येतात 11च आहे ती 12 आणि 13 कुठे गेली 2 गेली 2 खाली कशाने बोल झाली एकच आलं अजून एक नील काय नील मुजबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहे ती 13 आहे ती 13 होय नाही ना तर म्हणजे 8 आहे काय कुठे तिकडे गेली बोल की या कुठे गेलाय तिकडे बघ नाना टाकायची त्यांचं आहे ती. टाकायचं काय करायचं त्यांचं आहे नानाला काय सांगायचं तयार ना गेली तिकडे होई आता कुठं चला ह्या गोष्टीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आईसाठी एक लाईक करा कमेंट नको करा कमेंट बॉक्स बंद करून टाकायचं कमेंट करते वांगी झाड आणली तर कमेंट करीत तू होय तू कमेंट करणार होय थांब काय कमेंट करते म्हणती अगोदर ती चकाचक करा चकाचक करा येताना घेऊन ये निघाला रोप लावायला तुम्हाला चकाचक करायचं माहित नाही काय नाही बरं 5 साल दार हे लुटून कोण काढायचं काढायचं वारी वारं कसलं सुटलं रातचं मग तिथं टाकायचंच नाही ती खळबूट मग काय करायचं हा सगळ्या दारातली पसारा कुठे केली कुठे केलेली आली कुठे आली आता लोटायचं कधी वारं घे खराट चल वारं बंद होऊन दे की नाही झालं पण तिकडे लुटून जाऊन दी ना तिथं भरून टाका कोपऱ्याच्या चला उठा मी आणतो रोप मग एवढं लुटून काढा मग रोप आणतो खराटा आणला का? हा खराटा खराट आहे की कुठे? बघ तिथं आहे. 4 काढ्या 4 काढायचे
लागा 4 काड्या येते 16-15 काड्या येते दाव का तुला मी टाकू का लुट इकून इकून लुटलं चल लगेच आणतो रोप आणतो कोणाला पारुशे चला बाय